नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील शिरसखोड पूल पाण्याखाली गेलेला आहे। मनूर संगम, वेळेगाव, बामणी गावाचा संपर्क तुटलाय। या पुलावर बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे। पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यात शिरसखोड पूल पाण्याखाली गेलेला आहे। हा पूल वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे। दृश्य आपण पाहतोय, मुसळधार पावसानंतर नदीला पूर आलाय आणि त्यानंतर पूल पाण्याखाली गेलाय। तर नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। मुखेड तालुक्यातील लेंडी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। यापूर्वी लेंडी धरणाजवळील हसनाळ आणि रावणगाव मधील घरांचं नुकसान झालं होतं। नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानंतर अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आहे। लेंडी धरणातून पुन्हा एकदा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। अकोल्यातील अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।